पेसा भरती आणि धनगर आरक्षण या दोन मुद्द्यांवरतून काल आदिवासी समाजाचे सर्वच लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता सह्याद्री अतिथीगृहावरती गेले, परंतु त्यांना तब्बल 5 ते 6 तास वाट बघावी लागली मुख्यमंत्र्यांची संपूर्ण भेट घेण्याकरता। आणि त्यानंतर वर्षावरती सुद्धा ते लोकप्रतिनिधी गेले। आपल्याबरोबर आदिवासी आमदार सुनील भुसारा सर आहेत। भुसाराजी, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता लोकप्रतिनिधींनाच आता वाट बघावी लागते का? जवळपास एक 10 तुम्हाला तास मुख्यमंत्र्यांची वाट बघावी लागली। नाही, काल मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला 3:30चा वेळ दिला होता। आम्ही सगळे तिथे हजर होतो। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब पण हजर होते, परंतु 3चे 6 झाले, 6चे 9 झाले, रात्री 10:30पर्यंत आम्ही सह्याद्रीवर होतो। त्यानंतर त्या आले नाही, त्यांचा एक कार्यक्रम होता तो त्यांनी रद्द झाला। त्यांच्याऐवजी उदय सामंत साहेब आले आणि त्यानंतर मग ते वर्षावर गेले, लोअर परेलवरून। आम्ही वर्षावर गेलो, पण तिथेसुद्धा आमची भेट होऊ शकली नाही। नंतर फार उशिरा आम्हाला सांगितलं की उद्या भेटतील, परंतु आम्हाला कुठलाही निरोप, कुठलं का म्हणजे काही किंवा आम्ही कधी भेटणार आहोत, काय भेटणार आहोत, पुढची वेळ वगैरे असं काही सांगितलं नाही। आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी होते आणि आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याकडे CM DCMना जावं लागतं त्यांनी बोलवलं तर। पण इथं आम्ही स्वतःहून गेलो असताना सुद्धा आम्हाला मुख्यमंत्री भेटले नाहीत, याचं आम्हाला थोडं वाईट वाटतं। पेसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी, ती रखडलेली भरती पुन्हा सुरू व्हावी याकरता खरं तर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, आदिवासी मुलं मुली ही मुंबईत येऊन तुमच्या निवासस्थानी येऊन राहायला लागलेत। त्यांना काय उत्तर तुमच्याकडनं मिळेल? नाही, CM साहेबांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला शब्द दिला होता की 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही हा सर्व विषय मार्गी लावू। पण त्यानंतर आता आजची 3 ऑक्टोबर आहे आणि कोर्टाला त्यांनी मेन्शन करायचं होतं आमचे जे OBC बांधव आहेत त्यांच्या हक्कांचं रक्षण करून त्या ठिकाणी सुवर्णमध्ये काढून हे पेसा भरतीला जो मार्ग आहे तो मोकळा करायचा होता। कारण पेसा भरतीला स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही, ती राज्य सरकारने दिलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारची जे त्या ठिकाणी एक GR काढून ते स्थगिती हटवून ही भरती मार्गी लावता येईल असा त्याच्याकडे मार्ग आहे, परंतु सातत्याने काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, त्यामुळे हा विषय पुढे ढकलला जातोय। परंतु तुम्ही धरणं आंदोलन सुद्धा केलं, धरणं आंदोलनं केली, त्यावेळेस सरकारचेच प्रतिनिधी आले, तुमचं आंदोलन जे आहे ते स्थगित करायला लावलं, परंतु आता यापुढे कशा पद्धतीने आंदोलन? नाही, आता त्या दिवशी जेव्हा आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला 5 मंत्री आम्हाला त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी आले होते। त्यामध्ये डॉक्टर विजयकुमार गावित साहेब असतील, दादाजी भुसे साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, शंभूराज देसाई साहेब होते, केसरकर साहेब होते आणि 5 मंत्र्यांनी विनंती आम्हाला केली। त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री मोदयांसोबत आम्ही चर्चा केली, परंतु त्यानंतर जे काही पुढचा जो काही कार्यकाल व्हायचा होता, कार्यभार तो काही झाला नाही आणि म्हणून आम्हाला काल भेट घ्यायची होती। परंतु आता सर्व आमदारांची त्यांनी झाली गोरनिर्णय झालेली आहे, त्यामुळे आम्ही आज बैठक घेऊन आम्ही पुढचा मार्ग ठरवणार आहोत। परंतु आक्रमक आंदोलनाचं स्वरूप आदिवासी समाजाच्या नेत्यांकडनं, लोकांकडनं पाहायला मिळेल का यापुढे? नाही, निश्चितच आज जर त्यावर मार्ग निघाला नाही तर उद्यापासून सर्व राज्यभरामध्ये सर्व हायवे अडवण्याचे काम आमच्या समाजाकडनं होईल। दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली, खरं तर शरद पवारांना भेटणाऱ्या लोकांचा ओढा मोठ्या संख्येने वाढलेला आहे। हो, आता आपल्याला माहिती आहे की तुतारी आणि आमच्या पक्षाकडे फार लोकांचं इच्छुकांचे 1300च्या जास्त अर्ज आलेले आहेत आमच्याकडे, त्यामुळं आमच्या पक्षाची लोकप्रियता, साहेबांची लोकप्रियता आणि आमच्या महाविकास आघाडीची लोकप्रियता वाढलेली आहे। राज्यात आमचं सरकार येऊ घातलं हे लोकांना माहीत झालेलं आहे आणि त्यामुळे हा ओढा वाढतोय असं मला वाटतं। अजित पवार पक्षातील आमदार जर तुमच्याकडे आले तर तुम्ही तुमच्या पक्षात घेण्यात त्यांना इच्छुक आहात का? काय कशा पद्धतीने? कारण की आता अनेक आमदारांची अवस्था चलबिचल प्रमाणे नाही, तो अधिकार माननीय साहेबांचा आहे आणि महाविकास आघाडीच्या आमच्या नेत्यांचा आहे की त्यावर काय भूमिका घ्यायची। शेवटी आम्ही एकत्र लढत आहोत, त्यामुळे सगळ्यांच्या विचारांनी तो निर्णय घेतला जाईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। आमदार सुनील भुसारा त्यांनी सांगितलं की आज जर या आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरती जर तोडगा नाही निघाला तर आम्ही यापुढे आक्रमक पद्धतीने आंदोलनं करू आणि सगळे हायवेज जे आहेत मुंबईला येणारे ते सगळे अडवून आम्ही आंदोलनं करू, अशी आक्रमक पवित्रा जो आहे तो सुनील भुसारा यांनी आपल्याशी बोलताना घेतलेला आहे। पुणे सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।